थंडीच्या दिवसामध्ये जर तूप बनवायचं असेल तर लावलेलं विरझण लवकर आंबत नाही. त्यासाठी काय करायचं, कुकर फ्री हीट करून अशा पद्धतीने त्यामध्ये दही लावायचं. त्यामुळे लावलेल्या विरझणाचं लवकर दही तयार होतं आणि त्यामुळे लोणी जास्तीत जास्त निघतं. मी अशा पद्धतीने रवीने घुसळून लोणी काढत असते. अशा पद्धतीने लोणी तयार केलं तर त्यापासून आपल्याला ताक मिळतं आणि लोण्याचा गोळाही छान निघतो. सध्या आमच्या झाडाला आलेली आहे केळी आणि केळीच्या झाडाला खूपच सुंदर फूल आहे. पण हे फूल आज आम्ही तोडणार आहोत, कारण की आज आम्हाला केळीच्या फुलाची करायची आहे रेसिपी. हे फूल काही मला तोडता येत नव्हतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी स्टूलवर उभं राहून हे केळीचं फूल तोडून दिलं. आणि या मोठ्या फुलामध्ये असे छोटे छोटे फुलं निघतात, त्याचीच आपल्याला रेसिपी करायची आहे. त्यानंतर आम्ही तोडायला गेलो वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगाची वेल बोरीच्या झाडावर आहे, त्यामुळे तोडायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. तरीसुद्धा मिस्टरांनी वालाच्या शेंगा तोडून दिल्या आणि आजची हार्वेस्टिंग खूप छान झाली. वालाच्या शेंगा, पेरू, टमाटे पण भेटलेत. मी गच्चीवर अगोदर टमाटे तोडून आलेले होते, टमाटे तोडून आणले आणि केळीचं फुलसुद्धा खूप छान भेटलं. लोणी काढल्यानंतर मी तूप कढवून घेतलं आणि तूप थंड होईपर्यंत एवढ्या भाज्या तोडल्या. त्यानंतर तूपही थंड झालं. थंड झालेलं तूप बरणीत भरून ठेवलं. त्यानंतर जेवणं केली. जेवणं झाल्यानंतर पुन्हा आम्ही टेरेसवर गेलो, कारण आज मला लावायच्या होत्या काही झाडांच्या बिया. झाडांच्या म्हणजे फळझाडांच्या बिया. तर फळझाडांच्या बिया लावण्यासाठी मी अशा पद्धतीने माती तयार करते. मातीमध्ये एक तर किचन वेस्ट टाकते, नाहीतर मग केळीचे वाळलेले साले असतात ना, त्या साल्यांची पावडर टाकते, त्यामुळे बिया लवकर रुजतात. तर इथे मी कण्हेरीचे एक काडी लावलेली होती, ती काडीसुद्धा छान फुटली. झेंडूच्या झाडाला फुलंही छान आले आणि टमाट्याचेसुद्धा छान रोपं आले. तर इथे बघू शकता तुम्ही किचन वेस्ट आहे. तर मी अशा पद्धतीने किचन वेस्ट कुंडीमध्ये टाकत असते, पण छोट्या कुंडीमध्ये टाकत नाही, मोठ्या टाकीत किंवा मोठ्या एखाद्या कंटेनरमध्येच टाकत असते, की ज्यामुळे ते किचन वेस्ट असतं ते लवकर कंपोस्ट होतं. मोठ्या कंटेनरमध्ये माती खालीवर करायला स्पेस मिळतो, त्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या एखाद्या टाकीमध्ये किंवा मोठ्या बकेटमध्ये किचन वेस्ट टाकायचं आणि त्यासोबतच माती खालीवर मिक्स करायची, त्यामुळे कंपोस्ट छान तयार होतं. याबद्दल माहितीचा सविस्तर ब्लॉग मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की पहा. आणि आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.